कष्टांनी पिकवलेलं धान एका रात्रीत हिरावलं गेलं ही केवळ चोरी नाही, ही आहे शेतकऱ्याच्या आयुष्यावर गेलेली घाला। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील चिंदीच्या गावातून एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे। येथील शेतकरी विश्वनाथ सातपैसे यांनी कुटुंबासह अहोरात्र मेहनत करून धानाचे पीक उभं केलं होतं। पाऊस, खतांचा वाढता खर्च, वीज पुरवठ्याच्या अडचणी, कर्जाचा ताण अशा असंख्य संकटांना सामोरं जात संपूर्ण कुटुंबाने राबून हे पीक पिकवलं। मात्र काल रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या मेहनतीवर डल्ला मारला। शेतात ठेवलेली एकूण 34 पोते धानांपैकी मध्यरात्री तब्बल 12 पोते अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। ही चोरी महामार्गापासून काही अंतरावर गावाकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेल्या शेतातून करण्यात आली। सकाळी शेतात पोहोचताच धानाची पोती गायब असल्याचं दिसताच शेतकरी विश्वनाथ सातपैसे यांच्या पायाखालची जमीन सरकली। आजवर अनेक चोरीचे प्रकार घडले, पण शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पिकावर घाला हा प्रकार मन सुन्न करणारा आहे। विशेष म्हणजे नागभीड तालुक्यात सातत्याने घडत असलेल्या अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहत आहे। शेतकरी असो वा सामान्य नागरिक, सर्वांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढत आहे। या प्रकरणी पीडित शेतकरी विश्वनाथ सातपैसे यांनी नागभीड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे। ही केवळ धानाच्या पोत्यांची चोरी नाही, ही आहे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर, कुटुंबाच्या उदरनिर्वाहावर आणि विश्वासावर केलेली घाला। प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा हीच अपेक्षा। परिमल मदनकर, नागभीड, चंद्रपूर।